हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि अपडेट असा आहे की माननीय उच्च न्यायालयाने आता मान्यता दिलेली आहे आणि त्या मान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 18,000 कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे. आता नेमकी कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती का होणार आहे, त्याची कारणं काय आहेत ती आपण पाहणार आहोत. बरं, ही 18,000 ज्या जागा आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरल्या जाणार आहेत. मग आता जे पवित्र पोर्टलमार्फत ज्या परमनंट जागा भरल्या जातात त्यांची भरती होणार आहे की नाही ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एप्रिल मे 2026मध्ये जी TET परीक्षा होणार आहे त्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TET रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. पेपर 8साठी वेगळा कोर्स आहे, पेपर 2साठी वेगळा कोर्स आहे. तसंच अध्ययन व अध्यापनशास्त्र जे आहे आणि मानसशास्त्र त्याचं ई-बुकसुद्धा उपलब्ध आहे. मुळामध्ये हा प्रकार काय आहे, कशामुळं कंत्राटी भरती होणार आहे ती सगळी माहिती आपण पाहूयात. तर संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय उच्च न्यायालयानं मान्य केला आहे. त्यामुळे आता 10पेक्षा कमी पटांच्या शाळात, म्हणजे अशा शाळा आहेत जिथला पट 10पेक्षा कमी आहे तथा वर्गावर प्रत्येकी 1 तर 20पेक्षा कमी पटांच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक नेमण्यात येणार आहे. म्हणजे जिथं 10पेक्षा कमी पट आहे तिथे एक नियमित शिक्षक असणार आहे आणि ज्या शाळेमध्ये 20पेक्षा कमी पट आहे त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा शिक्षक असेल आणि एक नियमित शिक्षक नेमला जाणार आहे. हे जिल्हा परिषद शाळांचं सांगत आहे बरं का. त्यानुसार राज्यातील कमी पटाच्या 18,106 शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 52 वर्षे वयापर्यंतच्या शिक्षकांना इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील 2 वर्षात TET उत्तीर्ण होण्याचे आदेश दिले. 23 नोव्हेंबर रोजी झालेली TET त्या शिक्षकांची पहिली संधी होती. तो निर्णय रद्द व्हावा यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू असतानाच 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय उच्च न्यायालयानं मान्य केला. त्यामुळे हजारो शिक्षकांना अतिरिक्त होण्याची चिंता सतावू लागली आहे. दुसरीकडे संच मान्यतेच्या निर्णयानुसार माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9वी व 10वीच्या ज्या वर्गात 20पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्यांच्या समायोजनासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 620 शाळांमधील अंदाजे 3,000 शिक्षकांना दुसरीकडे समायोजित करावे लागणार आहे. त्यानंतरचं पहा की राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 64,000 शाळा आहेत. त्याच्यामध्ये 10पेक्षा कमी पट असलेल्या 8,089 शाळा आहेत. या ठिकाणी एक नियमित शिक्षक असणार आहे आणि 20पेक्षा कमी पट असलेल्या 18,106 शाळा आहेत. तर या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा शिक्षक असेल आणि एक नियमित शिक्षक असेल आणि या 20पेक्षा कमी पट असलेल्या शाळांमध्येच कंत्राटी भरती होणार आहे आणि म्हणून कंत्राटी शिक्षकांची भरती 18,106 असणार आहे. त्याच्या पुढे पहा, शासन निर्णयानुसार केली जाईल कार्यवाही. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयातील निकषानुसार 10पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाईल. तसेच 20पेक्षा कमी पटाच्या शाळांवर एक नियमित व एक कंत्राटी शिक्षक नेमण्याची तरतूद त्या शासन निर्णयात केली आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल अशी माहिती कादरशेठ प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी दिलेली आहे. त्यापुढे पहा, माध्यमिकच्या 5 ते 8 साठीही कंत्राटी शिक्षक, म्हणजे 5वी ते 8वीसाठी सुद्धा असणार आहे कंत्राटी शिक्षक. त्यामध्ये काय दिले पहा, तर खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9वी व 10वीच्या ज्या वर्गात 20पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथील शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन केले जात आहे. पण माध्यमिक शाळांमधील 5वी ते 8वीच्या वर्गांवरील कमी पटाच्या वर्गांवरील शिक्षकांचे काय यावरील निर्णय अजूनही शालेय शिक्षण विभागाने घेतला नाही. परंतु त्या वर्गावरील नियमित शिक्षक देखील अतिरिक्त होतील आणि तेथे कंत्राटी शिक्षकच घ्यावे लागतील असे सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं नवीन GR नुसार सुमारे 18,106 कंत्राटी शिक्षकांची नव्यानं भरती केली जाईल. आणि राहिला प्रश्न पवित्र पोर्टलचं काय होणार, तर पवित्र पोर्टलमार्फत जी नियमित भरती होणार आहे ती होईलच, पण त्या व्यतिरिक्त हे कंत्राटी भरतीसुद्धा आता वेगळी होणार आहे.
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.